नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती घाटकर पुन्हा एकदा प्री लर्निंग या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात तुम्ही? सेफ आहात ना घरीच? आणि अभ्यास कसा सुरू आहे तुमचा? सो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणचा पुढचा भाग पाहणार आहोत, जे आपले अविकारी प्रकार राहिले होते ते आपण आज कंप्लीट करणार आहोत. शब्दांच्या जातीमधले कंप्लीट नाही, त्यातला पहिला आपण पाहणार आहोत. ठीक आहे. याच्या आधी आपण आपले जे विकारी आहेत ते कंप्लीट केले होते. एकूण जे 4 होते: नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. मागच्या भागामध्ये आपण क्रियापदांचे पूर्ण प्रकार पाहिले होते. सो आज आपण क्रियाविशेषण पाहणार आहोत आणि त्याचे उपप्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. सो चला तर बघूया. आता अविकारी अव्यय जे आपण आधी पाहिले होते. शब्दांच्या जातीमधले जे एकूण 8 जाती आहेत त्यामधले आपण पहिले 4 जे पाहिले होते ते कुठले होते? तर ते विकारी होते, ज्याला सव्यय म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण अविकारी पाहणार आहोत, ज्याला अव्यय म्हणतात. ठीक आहे. तर यामध्ये किती आहेत? एकूण 4 आहेत: क्रियाविशेषण, उभयान्वी, शब्दयोगी आणि केवल प्रयोगी. ठीक आहे. क्रियाविशेषण, उभयान्वी, शब्दयोगी आणि केवळ प्रयोगी. तर यामधला आपण हा पहिला जो आहे क्रियाविशेषण हे पाहणार आहोत. मित्रांनो, हा टॉपिक तसा खूप वास्ट आहे, त्यामुळे ना हा कंप्लीट करण्यासाठी थोडा टाईमसुद्धा लागत आहे आणि तुम्हाला उदाहरणासहित समजावून सांगणं म्हणजे तुम्ही समजू शकता. आता वास्ट टॉपिक असल्यामुळे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यासाठी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघूया क्रियाविशेषण कशाला म्हणायचं आणि त्याची उदाहरणं. ठीक आहे. सो बघा, क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते. ठीक आहे. लास्ट टाईम आपण जे क्रियापद पाहिले होते, जसं ज्यामध्ये मूळ धातू होता, ज्यामध्ये धातुसाधित जे होते, जा, खा, गा, ज्याला जाणे, जाईल, जातो, गेला वगैरे. तर याबद्दल विशेष माहिती जे सांगण्याचं काम जो करतो आहे त्याला काय म्हटलं जातं? क्रियाविशेषण म्हटलं जातं. ठीक आहे. तर क्रियाविशेषणाचे प्रमुख 2 प्रकार पडतात. एक तर म्हणजे अर्थावरून पडतात, दुसरं स्वरूपावरून पडतो. ठीक आहे. तर आपण पहिले बघणार आहोत की अर्थावरून पडणारे प्रकार कोणते आहेत. ठीक आहे. ज्यामध्ये पहिला जो आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. तर हे जे आहे अर्थावरून पडणारं आहे. ठीक आहे. ते पाहूया आपण पुढे. तर कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 3, आता याचे सुद्धा 3 प्रकार पडतात. म्हणजे बघा, प्रकारामध्ये आणखी प्रकार, त्याच्यामुळेच तर हा टॉपिक असा वास्ट आहे, खूप मोठा आहे, लेंदीसुद्धा आहे, बट खूप सोपा आहे. जर तुम्ही केला त्या पद्धतीने तर खूप सोपा आहे हा टॉपिक. ठीक आहे. तर कालवाचक क्रियाविशेषणामध्ये आणखी 3 उपप्रकार पडतात, जे आपण आता पाहणार आहोत. त्यामधला पहिला आहे कालदर्शक, जो की काळ दर्शवितो. ठीक आहे. आता इथे बघा, वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणाऱ्या शब्दांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आता वाक्याची जी क्रिया आहे ते कुठल्या काळामध्ये घडली आहे? भूतकाळात घडली आहे का, वर्तमान काळात घडली आहे का, भविष्य काळात घडणार आहे, हे जो दर्शवण्याचं काम करतं ते कालदर्शक असतं, त्याला कालदर्शक म्हणतात. ते कालवाचक क्रियाविशेषण अव्ययामधला उपप्रकार आहे असं तिथे तुम्ही म्हणू शकता. कारण म्हणू शकतात नाही, तुम्हाला म्हणावं लागेल, कारण की तिथे काळ दर्शवत आहे. आता मी सकाळी जाता जाता पडली. आता मी कधी पडली? तर सकाळी पडली. तर हे सकाळी जे आहे ते काळ दाखवत आहे आपल्याला की कोणत्या टाईमला पडली.
ते याला काय म्हणायचं, कालदर्शक म्हणायचं. ठीक आहे. तर हे याच्यावरती या उपप्रकारांवरती सुद्धा बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पुढे पण विचारणार, म्हणून हे चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे. तर बघूया वाक्यातील, आत्ताच तुम्हाला सांगितलं. आता याचे उदाहरणं बघूया. आता आधी, आता हे जे शब्द आहेत ना, हे शब्द तुम्ही लिहून घ्या. तुम्ही तुमची स्पेशल व्याकरणाची मराठीची वही केली असेल तुम्ही, अशी मी आशा करते. त्यामध्ये तुम्ही हे सर्व सविस्तर लिहून घ्या, उदाहरणासहित वाक्यासहित लिहून घ्या. तुम्हाला हे वेळोवेळी तुम्हाला कामी पडेल. हे तुमचं वाया जाणार नाही आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर पडेलच, पण जीवनामध्ये याच गोष्टी आपण वापरत असतो, पण आपल्याला त्या व्याकरणाचा पत्तासुद्धा माहिती नसते की आपण व्याकरणाच्या दृष्टीने आपण बोलत असतो, वावरत असतो, पण आपल्याला त्याची जाणीव आपल्याला नसते. तर हेच जाणीव करून देण्यासाठी तर हे आहे ना व्याकरण आपल्याला. ठीक आहे. तर बघूया उदाहरणं. बघा इथे आहे आधी, आता, सद्य, तूर्त, हल्ली, काल, परवा, उद्या, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इत्यादी असे बरेच आहेत, ज्यामधले मी ठराविकच घेतलेले आहे तुम्हाला समजवण्याकरिता. तर यामध्ये आपण आता वाक्य बघूया. एक मिनिट. हां, तर वाक्य बघूया आपण. मी काल शाळेत गेलो होतो. आता हे तर पुल्लिंगी झालं. मी म्हणते मी काल शाळेत गेली होती. आता मी काल गेली होती शाळेमध्ये. तर इथे हे काल काय आहे, काळ दर्शवत आहे की कोणत्या काळामध्ये कोणत्या दिवशी गेली होती, म्हणून हे काय झालं, कालदर्शक वाक्य झालं. ठीक आहे. आता मी उद्या गावाला जाईन. आता इथे सुद्धा मी काळ दाखवत आहे. ठीक आहे. तुम्ही केव्हा आलात, इथे तुम्ही आहे. ते टाईप करण्यामध्ये प्रॉब्लेम झाला. तुम्ही केव्हा आलात, तर ते एक विचारत आहे प्रश्न की तुम्ही केव्हा आला बाबा. तर हे सुद्धा इथे सुद्धा काळाचा बोध होते. अपघात रात्री झाला. अपघात कधी झाला, रात्री झाला. इथे सुद्धा काळाचा बोध होत आहे. तर म्हणून हे सगळे कालदर्शक क्रियाविशेषण आहेत, नेहमी लक्षात ठेवा. पुढे बघूया. आता याच कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार आहेत, ज्यातला हा पहिला होता कालदर्शक. आता आपण दुसरा पाहणार आहोत. एक मिनिट. हा बघा सातत्यदर्शक. आता ज्यामध्ये सातत्य दर्शविलं जातं. आता वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणाऱ्या शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता याचं उदाहरण बघू, याचे शब्द बघू. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अधाप. म्हणजे बघा ना, मी दररोज अभ्यास करतो. मी कधी काय करतो, केव्हा करतो, दररोज अभ्यास करतो. तर दररोज काय झालं, हे सातत्य दर्शवित आहे. माझा अभ्यास करण्याचं सातत्य कसं आहे, दररोजचं आहे, कारण मी रोज अभ्यास करतो. ठीक आहे, कळतंय तुम्हाला. तर हे असे जे शब्द जिथे जिथे येतील तर ते सातत्य दर्शक असणार आणि कालवाचक क्रियाविशेषण मधल्या उपप्रकारातलं असणार. हे नेहमी लक्षात ठेवा, कारण याच्यावरती बरेच प्रश्न येतात. तलाठीला तर खूप येणार, आपल्या कंबाईंड मेन्सला पण येणार, पोलीस भरतीला सुद्धा येणार. तर हे सगळ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्याकरण हा टॉपिक महत्त्वाचा घटक आहे आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे, ज्यामुळे आपल्याला यावरती थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे, थोडा चांगला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. सो पुढे बघूया. याचे 3 उदाहरणं घेतले मी वाक्यामध्ये. पाऊस सतत कोसळत होता. आता इथे सतत जे आलं आहे ते सातत्य दर्शवत आहे. ठीक आहे. सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही. आजकाल सातत्य दर्शक. पोलिसांना अद्याप चोर सापडला नाही. अद्याप म्हणजे अजूनही, म्हणजे सातत्य दर्शवित आहे. ठीक आहे. कळलं तुम्हाला सातत्य दर्शक हा उपप्रकार, कळाला तुम्हाला. आता पुढचा उपप्रकार बघूया आपण, आवृत्ती दर्शक, ज्यामध्ये आवृत्ती दर्शवतात.
म्हणजे क्रिया कशी घडायली, वारंवार घडायली, त्याची पुनरावृत्ती व्हायली. तर हे दर्शवण्याचं काम कोण करतं? आवृत्तीदर्शकमध्ये होतं, हे या क्रियाविशेषणामध्ये होतं. ठीक आहे. तर याची उदाहरणं बघूया आपण. फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इत्यादी असे बरेच आहेत. ठीक आहे. तर हे काय आहे? आवृत्तीदर्शक झालं. आता वाक्य बघा. आई दररोज मंदिरात जाते. आता हे दररोज काय झालं? आवृत्तीदर्शक झालं. सीता वारंवार आजारी पडते. वारंवार काय झालं? आवृत्तीदर्शक झालं. फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात. फिरून काय झालं? आवृत्तीदर्शक झालं. संजय क्षणोक्षणी चुकत होता. क्षणोक्षणी काय झालं? आवृत्तीदर्शक झालं. बघा मित्रांनो, किती सोपं आहे व्याकरण. तुम्ही उगाचच भाऊ पण घेता एखाद्या विषयाचा, जसं इंग्रजीचा करता तसा मराठीचा सुद्धा करता. तर खूप सोपा आहे, टॉपिकसुद्धा खूप सोपा आहे. मी इंग्लिश ग्रामरचं डेमो लेक्चर आज टाकणार आहे. मला थोडं पर्सनल काम होतं, त्यामुळे मी आज थोडा लेट टाकत आहे व्हिडिओ, बट मी नक्की टाकणार. जॉग्राफीचं सुद्धा मला टाकायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही माझ्यासोबत जुळून राहा. क्षणोक्षणी, वेळोवेळी. आता हे वेळोवेळी, क्षणोक्षणी काय आहे? आवृत्तीदर्शक आहे. पुढे बघूया. आता स्थलवाचक हे क्रियाविशेषणाचा दुसरा प्रकार आहे. ठीक आहे. याच्या आधी कुठला पाहिला होता आपण? कालवाचक पाहिला होता, ज्यामध्ये उपप्रकार पाहिले होते आपण 3, ज्याचे 3 उपप्रकार होते. ठीक आहे. कळतंय ना तुम्हाला? सिक्वेन्स वाईज मी तुम्हाला सांगते, ताकी तुमची खिचडी कन्फ्युजन ना हो. ओके. सो बघूया. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. या वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेच्या स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल अशा अव्ययास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. ठीक आहे. स्थळवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे म्हणजे याचे सुद्धा आणखी 2 उपप्रकार पडतात. याचे उदाहरणं बघा. येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवताल इत्यादी. आता वाक्य बघूया. मी येथे उभा होतो. येथे काय झालं? स्थितीवाचक झालं, की माझी स्थिती इथे होती. येथे उभं राहण्याची स्थिती माझी येथे होती. तर ते येथे काय झालं? स्थलवाचक झालं. स्थलामधलं उपप्रकारामधलं स्थितीदर्शक झालं. ते स्थिती दर्शवत आहे. ठीक आहे. जिकडे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे. तर हे भ्रष्टाचार सुरू असण्याची स्थिती दर्शवत कोण आहे? जिकडे तिकडे दर्शवित आहे. तर जिकडे तिकडे स्थितीदर्शक झालं. ठीक आहे. तो खाली बसला. तर खाली बसण्याची क्रिया दर्शवत आहे, म्हणून हे काय झालं? स्थितीदर्शक झालं. मी अलीकडेच थांबलो. आता अलीकडे काय झालं? स्थितीदर्शक झालं. ठीक आहे. कळतंय तुम्हाला? आणखी यातला दुसरा उपप्रकार बघा, गतिदर्शक. आता गतिदर्शक म्हणजे कसं? इकडून तिकडून, मागून पुढून, वरून खालून, लांबून दुरून, हे जे पण वाक्य आहेत इकडून तिकडून, मागून पुढून, हे सगळे काय आहे? गतिदर्शक आहे, जे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात. ठीक आहे. आता याची उदाहरणं, याचं वाक्य बघा. जंगलातून जाताना पुढून वाघ आला. पुढून काय झालं? गतिदर्शक झालं. ठीक आहे. चेंडू दूर गेला. आता हे दूर काय झालं? गतिदर्शक झालं, ज्यामध्ये चेंडूची गती दर्शवत आहेत. ठीक आहे. घरी जाताना इकडून ये. आता मी म्हणत आहे समजा माझ्या मैत्रिणीला की तू घरी जाताना इकडून ये दुसऱ्या रस्त्याने, तर हे इकडून काय झालं? गतिदर्शक झालं. ठीक आहे. कळतंय तुम्हाला? किती सोपं आहे. आता तिसरा प्रकार बघू आपण. क्रियाविशेषण अव्ययाचा तिसरा प्रकार बघू, जो आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. आता रीतिवाचक कशाला म्हणायचं? की जे वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्यासाठी जे शब्द वापरतात, वाक्यातील क्रिया कशी घडते आणि तिची रीत जो शब्द दर्शवितो
त्याला काय म्हणायचं, रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणायचं. ठीक आहे. आता याचे सुद्धा आणखी 3 प्रकार पडतात. ज्यामध्ये पहिला काय आहे, प्रकारदर्शक आहे. प्रकारदर्शक आहे. आता याचं उदाहरण बघूया. असे, तसे, जसे, कसे, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी. आता हे जे आहे हे काय आहे, प्रकारदर्शक आहे. आता बघा वाक्य बघू आपण. राहुल सावकाश चालतो. राहुल काय करतो, सावकाश चालतो. आता हे सावकाश काय झालं, प्रकारदर्शक झालं. राहुलचं चालण्याचा प्रकार इथे सांगितला आहे. कसा चालतो तो, सावकाश चालतो. आणि त्याची रीत कशी आहे, सावकाश चालण्याची रीत आहे. कळतंय तुम्हाला. तो जलद धावला. आता तो कसा धावला, जलद धावला. तर हे जलद काय झालं, प्रकारदर्शक झालं. हे जलद धावण्याची त्याची रीत आहे म्हणून ते काय झालं, रीतिवाचक झालं. ठीक आहे. सौरभ हळू बोलतो. आता हळू बोलतो, हळू प्रकारदर्शक आहे. ठीक आहे. हळू बोलण्याची त्याची रीतच आहे. समजलं तुम्हाला. समजतंय ना मित्रांनो तुम्हाला. कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. चॅनलला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. हे माहिती तुम्हाला अशा पद्धतीने कोणी देणार नाही. इतक्या सोप्यात सोपं मी सांगत आहे तुम्हाला, किती महत्त्वाचं, जेणेकरून तुमचे 10 ते 12 मार्क तुमचे इथेच मिळून जातील तुम्हाला. ठीक आहे. आता याचा पुढचा प्रकार बघूया. अनुकरणदर्शक म्हणजे आपण एखाद्याचं अनुकरण करतो. झटकन, पटकन, पटापट, टपटप, चमचम, बदाबदा. हे काय झाले, याचे उदाहरणं झाले. आता हे जे पण शब्द, असे जर शब्द तुम्हाला कोणत्याही वाक्यामध्ये दिसले तर तेव्हा तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की हा रीतिवाचकमधला अनुकरण प्रकार आहे. ठीक आहे. तर याचे बघू आपण वाक्य. त्याने झटकन काम आटोपले. आता त्याने काम कसे आटोपले, झटकन आटोपले, म्हणून हे त्याचं अनुकरण आहे, अनुकरणदर्शक आहे. ठीक आहे. दीपा पटापट फुले वेचते. दीपाचं अनुकरण करते एक तिची मैत्रीण. ती कशी फुले वेचते, पटापट वेचते. तर पटापट काय झालं, अनुकरणदर्शक झालं. ठीक आहे. त्याने जेवण पटकन आटोपले. आता एखादा तुमचा मित्र आहे, तुम्ही दोघं जेवत आहात, पण त्याचं जेवण पटकन झालं, तर तो त्याचं अनुकरण करतोय की पटकन काय झालं, अनुकरणदर्शक झालं. ठीक आहे. कळतंय तुम्हाला. खूप सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. नक्कीच तुम्हाला समजत असणार. आता याच्यातला तिसरा उपप्रकार बघूया, निश्चयदर्शक. याचे उदाहरणं वाक्य बघा. खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी. आता बघा वाक्य. राम नक्की प्रथम क्रमांक पटकावणार. आता हे एक निश्चय, तो रामाबद्दल सांगतोय की तो प्रथम क्रमांक नक्की पटकवेल. नक्की काय झालं, निश्चयदर्शक झालं. म्हणजे त्याला काय खात्री आहे की तोच पटकावणार आहे. ठीक आहे. तू खुशाल घरी जा. आता तू खुशाल घरी जा, आपण एखाद्याला म्हणतो ना, तू खुशाल घरी जा. तो खुशाल काय झालं, निश्चयदर्शक झालं. तुम्ही खरोखर जाणार आहात का. आता प्रश्नसुद्धा विचारताना हे सगळं इथे प्रश्न जरी विचारला त्यामध्ये सुद्धा हे अशी वाक्य येतात. तुम्ही खरोखर जाणार आहात का घरी. आता खरोखर काय झालं, निश्चयदर्शक झालं. ठीक आहे. तर अशा प्रकारे रीतिवाचक क्रियाविशेषणाचे उपप्रकार आपण पाहिले. पुढे चलूया. आता हा जो आहे संख्यावाचक परिणामवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा चौथा प्रकार आहे. आतापर्यंत कुठले पाहिले आपण, स्थलवाचक, रीतिवाचक आणि कालवाचक. ठीक आहे. कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक आणि आता काय, संख्यावाचक. हे कशाचे प्रकार आहे, क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहे. ठीक आहे. आणि जे आपण आता अभ्यासले ते त्या प्रकारातले उपप्रकार अभ्यासले आपण. हे नेहमी लक्षात ठेवा, नाही तर गोंधळ घालून बसाल. ठीक आहे. आता संख्यावाचक परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणायचं बघा. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली,
किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल त्या अव्ययास परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. ठीक आहे. जसं आता इथं उदाहरणं बघा, कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी. आता हे सगळे वाक्य ज्या पण वाक्यामध्ये हे शब्द तुम्हाला दिसतील तेव्हा ते काय असणार, संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असणार, जे अविकारीमधला आहे. ठीक आहे. आता याचे वाक्य बघूया आपण. मी क्वचित सिनेमाला जातो, म्हणजे मी कधीतरीच सिनेमाला जातो, म्हणजे माझी खूप कमी वेळा मी सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जातो, मी नेहमी जात नाही बाबा. तर हे काय दर्शवित आहे, याचा परिमाण दर्शवित आहे जाण्याचा त्याचा. ठीक आहे, कळते तुम्हाला. संख्यावाचक. तुम्ही जरा शांत बसा. तुम्ही केवढं शांत बसा, जरासंच शांत बसा, थोडंसंच बसा शांत. आता हे थोडंसं काय आहे, हे जरा काय आहे, हे जरा काय आहे, परिमाणवाचक आहे, संख्यावाचक आहे. ठीक आहे, कळते तुम्हाला. आता राम अतिशय प्रामाणिक आहे. राम किती प्रामाणिक आहे, अतिशय आहे. आता अतिशय काय झालं, संख्यावाचक झालं. कळते तुम्हाला. तो मुळीच हुशार नाही, तो बिलकुलच हुशार नाही आहे, मुळीच काय झालं, संख्यावाचक आणि परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव झालं. ठीक आहे, कळते तुम्हाला. किती सोपं आहे. पुढे बघूया आपण. आता 5वा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. आता वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणातून प्रश्नाचा बोध होतो त्या क्रियाविशेषणाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. आता तू गावाला जातो का, इथे काय झाला, प्रश्नाचा बोध झाला, तू गावाला जातो का, म्हणून हे काय झालं, प्रश्नार्थक क्रियाविशेषण झालं. ठीक आहे. तू आंबा खाणार का, हे सुद्धा काय झालं, प्रश्नार्थक झालं. तुम्ही सिनेमाला याल ना, हे काय झालं, प्रश्नार्थी झालं. प्रश्नार्थीच विचारतोय आपण, येसाल का, जासाल का, खासाल का, भेटसाल का. तुम्ही अभ्यास कराल ना, हे सुद्धा काय झालं, प्रश्नार्थक झालं. ठीक आहे, कळते तुम्हाला. आता 6वा प्रकार बघूया, जो शेवटचा आहे क्रियाविशेषण अवयवामधला, निषेधात्मक क्रियाविशेषण अवयव. निषेधात्मक क्रियाविशेषण अवयव. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणावरून नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रियाविशेषणाला निषेधार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. आता बघा, ज्या वाक्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह नकारार्थी जर बोध होत असेल तर तेव्हा ते काय असणार, निषेधात्मक क्रियाविशेषण असणार. ठीक आहे. आता याचे वाक्य उदाहरण बघूया आपण. मी न विसरता जाईन, मी न चुकता आला, तो न चुकता आला, त्याने खरे सांगितले तर ना, हे सुद्धा नकारात्मक निषेधात्मक झालं. मी न चुकता तुला भेटेल, हे काय झालं, निषेधात्मक झालं. ठीक आहे, कळालं तुम्हाला. किती सोप्यात सोपं मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. आपण हे क्रियाविशेषण अविकारी अव्ययमधला पहिला क्रियाविशेषण आपण पाहिला, त्याचे उपप्रकार पाहिले. आता पुढच्या याच्यामध्ये आपण उभयविधी बघूया. शब्दयोगी, केवल प्रयोगी, हे असे एकूण 3 अविकारी अव्यय आपल्या अजून बाकी आहे, जे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूया. ठीक आहे. तुम्हाला माझे सेशन्स कसे वाटत आहेत, तुम्हाला समजत आहे नाही की काय अजून तुम्हाला हवं आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला किंवा मला इंस्टाग्रामवर DM करू शकता तुम्ही. प्रीती अशोक घाटकर म्हणून माझं नाव आहे. ठीक आहे.
सो तिथेसुद्धा मला जुळू शकता तुम्ही माझ्याशी आणि कनेक्ट होऊ शकता. सो तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सेशन्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. ठीक आहे. आणि अभ्यास करत राहा. जिथे कुठे आहे सेफ राहा. आता तुम्हाला थोडं बोलते मी की सद्यस्थिती काय आहे आपल्या महाराष्ट्रात. सध्या रिकव्हरी पण चांगली, रिकव्हरी रेट पण आपल्या महाराष्ट्राचा चांगला आहे. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे. एवढंच की स्वतःची काळजी, फॅमिलीची काळजी घेणं सध्या स्थितीमध्ये फार गरजेचं आहे. आपण जेवढं कमी बाहेर जाऊ ना, जेवढं कमी बाहेर निघू ना आपण, तेवढं आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी आणि समाजासाठी फार गरजेचं आहे आणि फार चांगलं ठरेल. कारण की तुम्ही न्यूज वगैरे पाहिलेच असेल की ऑक्सिजनची किती कमतरता भासली होती. नागपूरला ऑक्सिजनचे सिलेंडर्स उतरवले गेले. तर ट्रेननी तुम्ही न्यूज बघितलेच असणार की एवढी वेळ का येत आहे आपल्या महाराष्ट्रावर, का येत आहे एवढी वेळ. ही वेळ यायलाच नाही हवी होती मुळात. तर याची खबरदारी आपण आपल्यापासूनच घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. सो म्हणून जेवढं कमी बाहेर निघाल तुम्ही तेवढं खूप चांगलं होईल. आणि ना सतत तुम्ही सॅनिटाईज वगैरे करतच राहा. पण काळजी घ्या की तुम्हाला सर्दी, खोकला वगैरे, ताप वगैरे नाही हो. काळजी घ्या आणि स्वतःचं टेम्परेचर मेंटेन ठेवा. ठीक आहे. आणि अभ्यास करत राहा, पॉझिटिव्ह राहा. बस एवढंच बोलेल मी. आता भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. मी लगेच रेकॉर्ड करून टाकणार आहे लवकरच. ठीक आहे. आज थोडा लेट झाला मला पर्सनल काम असल्यामुळे मला थोडा टाईम झाला. पण मी टाकेल सेशन, काळजी करू नका आणि अभ्यास करत राहा. लवकरच सगळं ठीक होणार आहे. ओके. सो भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू ऑल. लव यू ऑल.